महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने राज्यस्तरीय 32 गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येत्या 6 ऑक्टोबर रोजी पंढरपूरच्या या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता सेंट मोरारजी कान्हजी सभागृह स्टेशन रोड पंढरपूर या ठिकाणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा सहकार नेते राज्य अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। राज्यभरातून आलेल्या या पुरस्कार निवडीसाठी माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठचे सहकुलसचिव शिवाजी शिंदे, मोहोळचे शिक्षण विस्तार अधिकारी मल्लीनाथ स्वामी यांच्यासह अनेक ज्येष्ठ अभ्यासकांची निवड करण्यात आली असून यामध्ये सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, लोकसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व पुरस्कार निवडीचे सदस्य प्रशांत इंगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांचा समावेश आहे। या पत्रकार परिषदेला जयवंत हक्के, संतोष गोडके, प्रशांत इंगळे, विश्वास गजबार, अमर कुलकर्णी, जैनुद्दीन शेख, प्रकाश कोळी, अभि रामपुरे, वीर संगप्पा भोज आदी उपस्थित होते। जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, नगरपालिका, महानगरपालिका, आश्रमशाळा असतील, प्रतिशाळा असतील, या सर्व शाळांमधून लिंक पाठवून लिंकच्या माध्यमातून शाळांमध्ये आदर्श राज्यस्तरावरचे आदर्श पुरस्कार देण्यासाठी ऑनलाईन पुरस्कार मागवतो आणि जवळजवळ त्याच्यामध्ये वर्गवारी राज्यस्तरातून वर्गवारी करत असताना शाळा, संस्था याच्यामधून एक ग्रुप, मुख्याध्यापकांचा एक ग्रुप, शिक्षकांचा एक ग्रुप आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या यामध्ये पाठवलेल्या लिंक प्रमाणे जवळजवळ 104 प्रस्ताव या समितीकडे प्राप्त झालेले। प्राप्त प्रस्तावाची छाननी करण्यासाठी समितीतला कुठलाही घटक किंवा समितीचे पदाधिकारी न ठेवता या निकषा समितीकडून जे निकष आहेत किंवा निवडीसाठी जी योग्य कमिटी आहे ती कमिटी या समितीच्या माध्यमातून गठीत मनसेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिक्षक, आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श संस्थाचालक या सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस संजयजी चित्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नगरसेवक बाबू वागसकर, महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा वनिताताई वागसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते या सर्व पुरस्कारार्थींचा त्या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे। हे पुरस्कारार्थी कशा पद्धतीने निवडले, कुठली कमिटी होती, त्या कमिटीचे कोण सदस्य होते हे सर्व आता हक्के सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या कमिटीमध्ये अतिशय तज्ञ अशी लोक होते, जे राज्याचे उपसंचालक होते, जे आपल्या सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव आहेत,